पण माझा आवाज पुनश्च एकदा सर्वांना येतोय, एकदा क्लिअर करूया. मला येतो एकदा येतो. क्लिअर येतो आवाज. ओके. पण ते थँक्यू हरिभाऊ अंदुरे पवारचा साहेब. नंबरच नाही. ओके अंदुरे साहेब थँक्यू. भुजाडे साहेबांना आणि दत्तात्रय जाधव साहेबांना आणि हरिभाऊ पवार साहेबांना परत एकदा माझ्या प्रती कॉल करून तुम्ही त्यांना जॉईन केल्याबद्दल तुमचं एकदा पुनश्च तुमची मदत मला वेळोवेळी भरपूर लाभते. त्यामुळे तुमचे आभार मानणं पण एक विशेष कर्तव्य समजतो. चला आपण समोरच्या विषयावर येऊया. आपण आजचे जे विषय बघणार आहोत, आज आपल्याला थोडंसं मी पुन्हा बेसिक कडे थोडंसं वळतोय. कारण की आपल्याकडे काम करण्यासाठी जी एनर्जी निर्माण करायची असेल, जर आपल्याला एखाद्या कार्यामध्ये जर एनर्जी निर्माण करायची असेल, उत्साह निर्माण करायचा असेल, तर त्या क्षेत्राचा फायदा आणि त्या क्षेत्रातनं मिळणारा बेनिफिट ह्या गोष्टी त्याच्यावरनं पूर्ण डिपेंड करतात, की त्याच्यामध्ये किती प्रेरणा निर्माण करायची किंवा किती उत्साह निर्माण करायचा आहे. मित्रांनो, आज आपण मॅजिक ऑफ पॅसिव्ह इन्कम हा टॉपिक मी विशेष तुमच्यासाठी एक घेऊन आलेलो आहोत. तर मॅजिक म्हणजे आजच्या ज्या ट्रेंडनुसार, आजच्या वातावरणानुसार प्रत्येक व्यक्ती हा एका पर्टिक्युलर सेकंड पॅसिव्ह इन्कम म्हणजे सेकंडरी इन्कमच्या सोर्समध्ये शोधामध्ये आहे आणि तुम्ही ऑलरेडी ही संधी तुमच्या हातामध्ये आहे. मी आता थोडेसे आपल्या ऑल इंडिया लेवलवर जे काही पॅसिव्ह इन्कमचे ऑप्शन आहेत, वेगवेगळे ऑप्शन आहेत, ते ऑप्शन मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतोय. तर याच पद्धतीनं मॅजिक ऑफ पॅसिव्ह इन्कम काय काय आहेत आपण ते बघूया. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? पहिली ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. असे उत्पन्न जे रेग्युलर उत्पन्नाव्यतिरिक्त वेगळे उत्पन्न निर्माण करते. आता रेग्युलर उत्पन्नामध्ये आपण सर्वजण एवढे बिझी आहोत. बरं एवढे बिझी आहोत, तर आपल्या डेली गरजा भागवण्यासाठी आपण जेवढे बिझी आहोत, तरीही आपलं उत्पन्न आणि खर्च ह्या दोघांचा जर ताळमेळ केला, तर वजाबाकी ही वजेमध्येच येते म्हणजे मायनसमध्येच येते. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशीच आपली गोळाबेरीज नेहमी लागते. तर मित्रांनो आजच्या महागाईच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती उत्पन्न जरीही वाढलेलं असेल तर एक पॅसिव्ह इन्कमच्या शोधामध्ये असतो. आता पॅसिव्ह इन्कम प्रत्येक व्यक्ती हा शोधामध्ये आहे. डॉक्टर असतील, सीए असतील, मोठा स्पेशलिस्ट कोणी असेल तर तो त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एक स्पेशलिस्ट पॅसिव्ह इन्कमचा सोर्स शोधतोय. कारण की साहजिक आहे. आता पॅसिव्ह इन्कम आहे, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर. आता हा एक पॅसिव्ह इन्कमचा भाग आहे. त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग हा पण एक आता हे जे विषय आहेत, हे विषय जर आपण अभ्यासायला बसलोत, तर विषय खूप सखोलमध्ये आहे. मी ह्या विषयांची एक पुसटशी तुम्हाला माहिती देऊन या विषयापैकी आपला एक विषय आहे, तर आपण त्याला डीपमध्ये घेत जाणार आहोत. तर त्याच पद्धतीने सोशल मीडिया ब्लॉगर ही पण एक आपली सेकंडरी इन्कम सोर्स म्हणजेच पॅसिव्ह इन्कमचा भाग आहे. रेंटल इन्कम आणि इत्यादी. आणि यापैकीच एक आपला एल-आय-सी एजंट हे पण एक पॅसिव्ह इन्कमचं उत्पन्न आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा वेगळा वेळ द्यावा लागत नाही. तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मध्येच दिलेल्या वेळेमध्ये हा पूर्ण होणारा एक भाग आहे. तर हे उत्पन्न एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त पैसे निर्माण करत राहण्यासाठी अत्यंत काम करण्याची गरज न पडता सहजतेने निर्माण होणारा पैसा. म्हणजेच आता आपण थोडंसं समोर बघूया. पॅसिव्ह इन्कमची गरज काय आहे? याची गरज काय आहे? तुमच्या हातातली मी हे तुम्हा सर्वांना का बरं परत-परत आठवण करून देतोय, की आज तुमच्या हातात संधी आहे. या संधीचं तुम्ही सोनं करावं. या संधीकडे थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातनं बघावं. तुमचा या संधीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा व्हावा म्हणून हा विषय महत्त्वाचा इथे ॲड केलेला आहे. आता वाढती महागाई त्यामुळे जे काही उत्पन्न आहे आपलं, उत्पन्न दरवर्षी आपली महागाई खात चाललेली आहे. आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी सेव्हिंग करू शकतो. परंतु करण्याची इच्छा आहे पण करू शकत नाहीयेत.
आज आपल्याकडे प्रत्येक जण चांगल्या पद्धतीनं उत्पन्न कमवतोय. मी म्हणत नाहीये की तुम्ही आज आर्थिक तुटवड्यामध्ये आहात. तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पन्न कमवतायत. परंतु तुम्ही कमवलेल्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त भाग हा महागाई खाऊन घेतीये. तुमच्या महागाईमुळे जो काही तुमच्या भविष्यामध्ये निधी निर्माण करायचा आहे, जो तुमच्या भविष्यासाठी साहजिक आहे. थोडासा विचार करा, थोडीशी इमॅजिन करा. आज आपण जगतोय तर खरी, परंतु जर भविष्यामध्ये आपल्या हातातले उत्पन्न जेव्हा आपण हे काम करू शकणार नाहीये, जेव्हा आपल्याला हे काम करता येणार नाहीये किंवा आपल्याकडनं हे काम होणार नाहीये, त्यावेळेसचा थोडासा विचार करा. त्यावेळेस महागाई आणखी वाढलेली असेल आणि तुमचं उत्पन्न मात्र नक्कीच कमी झालेलं असेल. आज तुमच्या उत्पन्नामध्येही महागाई उत्पन्न खातेय, तर हे समोर जसं-जसं तुम्ही जाल तसं-तसं तुमचं उत्पन्न कमी-कमी होत जाणार आहे आणि महागाई मात्र वाढत-वाढत जाणार आहे. ही जी सिच्युएशन तुमची भविष्यामध्ये येणार आहे, तर त्या सिच्युएशनला जशी आत्ताची तुमची लाईफस्टाईल आहे, जसं तुम्ही आत्ता तुमचं जीवनशैली आहे, हीच जीवनशैली तुम्हाला भविष्यामध्ये जर मेंटेन ठेवायची असेल, तर मित्रांनो तुम्हाला पॅसिव्ह इन्कमकडे चांगल्या दृष्टिकोनातनं बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता पॅसिव्ह इन्कमची गरज काय आहे? भविष्यामध्ये तर पॅसिव्ह इन्कम तुम्हाला सपोर्ट करतच करतं. परंतु तुम्हाला आता वर्तमानामध्ये बी वाढत्या महागाईला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतं. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देतं. आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? की सपोज मी आज तुम्हाला म्हटलं, की मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला तुमच्याकडे एक स्वप्न बघायला लावतो, की तुम्ही आगामी 1 ते 2 महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त एक तुम्ही काही स्वप्न गृहीत धरू शकता. जसं की मला एखादी टू व्हीलर खरेदी करायची आहे. जसं मला एखाद्या माझ्या मिसेसला कुठेतरी ट्रिपला घेऊन जायचंय किंवा मला एखाद्या चांगल्या ठिकाणी कुठेतरी फिरायला जायचंय. हे जीवनशैलीचा एक प्रकार. तुम्ही ही गोष्ट नियोजित करू शकता. करण्याची इच्छा आहे. तशी इच्छा आहे, परंतु जे काही उत्पन्न आहे, त्या उत्पन्नामध्ये महागाई खर्च, घर खर्च ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्याकडे आर्थिक स्वतंत्रता नाहीये. आणि ही पॅसिव्ह इन्कम तुम्हाला आर्थिक स्वतंत्रता देतंय. त्याचबरोबर चिंतामुक्त जीवन जगण्याची संधी. आता चिंता कशामुळे येते? जेव्हा तुमची उत्पन्न कमी आणि महागाई वाढते. जे काही खर्च आणि उत्पन्न यांची गोळाबेरीज ही मायनसमध्ये येते, त्यावेळेस मात्र नक्कीच तुम्हाला चिंतेत टाकलं जातंय. आणि तुम्हाला जेव्हा चिंता निर्माण होते, तेव्हा मात्र तुमच्या शरीरावरही त्याचा परिणाम होतो. तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींकडनं जर समजा भविष्याच्या सर्व गोष्टींचा विचार करायचा जर असेल, तर आपल्याला पॅसिव्ह इन्कमकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघावं लागेल. आणि मित्रांनो, आज ही सगळ्यात सोपा पॅसिव्ह इन्कम म्हणजे एल-आय-सी एजन्सी ही सर्वांच्या हातात आहे. तुमच्या हातात तुमच्या सोन्याची संधी आहे, परंतु तुम्हाला त्याची आणखी जाणीव निर्माण व्हायला थोडासा वेळ लागेल आणि याच माध्यमातनं मी तुम्हाला थोडंसं एक आणखी दृष्टिकोन बदलावा, या पद्धतीनं मी तुम्हाला आजचं सेशन नियोजित केलेलं आहे. त्यानंतर तुमचं जे रेग्युलर इन्कम आहे, तुम्ही रेग्युलर इन्कमवर जास्त पद्धतीनं अवलंबून न राहता, म्हणजेच काय तुमचं रेग्युलर इन्कम मधनं तुमचे घर खर्च धकतायत, तुमचे मुलांचे शिक्षणाचे खर्च धकतायत, तुमचे इतरत्र जे काही रेग्युलरचे रुटीनचे खर्च आहेत, ते त्या तुमच्या रेग्युलरच्या इन्कम मधनं धकतायत. परंतु जेव्हा तुम्हाला जर काही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे चौकटी बाहेर येऊन जीवन जगण्याची तुमची इच्छा होते, त्यावेळेस तुम्ही जगू शकत नाहीयेत. असं का? कारण की केवळ आणि केवळ तुम्ही कोणत्याही पॅसिव्ह इन्कमकडे आज चांगल्या दृष्टिकोनातनं न बघितल्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडतायत. त्यानंतर आपल्या जीवनातील आर्थिक ध्येय पूर्तता. बरं एवढंच नाही, इतर पॅसिव्ह इन्कमच्या बाबतीत मी पुरेपूर सांगू शकत नाही, परंतु एल-आय-सी पॅसिव्ह इन्कम हा असा उत्पन्नाचं साधन आहे, हे तुम्हाला उत्तर वयात सर्व उत्पन्न थांबल्यानंतरही स्थिर उत्पन्न देतं. आपल्याला तुम्हा सर्वांना जर अनुभव म्हणून विचारायचा असेल, तर आपल्याकडे सीनियर मोस्ट पर्सनॅलिटी आज 70 ते 72व्या वर्षात पदार्पण केलेलं असताना श्री डॉक्टर साहेब हे आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. तुम्ही पर्सनली त्यांना हे विचारू शकता. इत्यादी हे तुमचे काही पॅसिव्ह इन्कमचे जे आहे ना, यामुळे आपल्याला पॅसिव्ह इन्कमची गरज आहे. बरं आता एल-आय-सी एक पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे. हे सर्वांना मान्य तर झालंच आहे. पण आता एल-आय-सीमध्ये पॅसिव्ह इन्कम आहे. एखादं पॅसिव्ह इन्कम जर तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल, तुम्ही जे काही एखादं पॅसिव्ह इन्कम सिलेक्ट करता, की मला पॅसिव्ह इन्कमची गरज आहे, हे तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. परंतु आता जो पॅसिव्ह इन्कम निवडायचा आहे, त्या पॅसिव्ह इन्कम संदर्भामध्ये तुम्हाला नॉलेज पहिलं असावं लागतं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं,
की बाबा स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर. आता जर स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स पॅसिव्ह इन्कम तुम्ही सिलेक्ट केला, तर तुम्हाला पहिले त्याचं ज्ञान घ्यावं लागणार आणि त्याचं ज्ञान किंवा त्याचे क्लासेस करण्यासाठीही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फीस उकळल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या शेअर मार्केटच्या क्लासेस नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीचं बाजारीकरण चालू आहे. हे तुम्हाला पूर्ण सर्वांना ज्ञात असावंच. दुसरी विशेष गोष्ट, आता अफिलिएट मार्केटिंग जरी आपण नियोजन केलं, तर त्यासाठी वेगळे क्लास तुम्हाला करावे लागतात. त्यासाठी ज्ञान घेण्यासाठी वेगळा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. त्यानंतर इंटरनेट ब्लॉगर. आता ब्लॉगर म्हणल्याच्या नंतर कोणता कोणता प्रकार आला? ब्लॉगर म्हणल्यानंतर तुमचे युट्यूबर आले. युट्यूब चॅनल बनवणे, सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळ्या नॉलेजेबल गोष्टी टाकणे. हे सर्व जे सेक्टर आहेत, हे सर्व जे नॉलेजेबल थिंकिंग आहेत, ह्या तुम्हाला पूर्व ज्ञान घ्यावं लागतं आणि ज्ञान हे विकत दिल्या जातं. विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या क्षेत्राचं ज्ञान हे तुम्हाला विकत घ्यावं लागतं आणि विकत घेतलेलं ज्ञान त्यानंतर तुम्ही तुमचा तो व्यवसाय किंवा त्या व्यवसायामध्ये उडी घेऊ शकतात. बरं या सगळ्या ज्ञानाच्या, या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण कंपॅरेटिव्हली कंपेअर केलं एल-आय-सी एजन्सीला, मित्रांनो एल-आय-सी एजन्सी फक्त आणि फक्त तुमच्या पॉकेटमध्ये ₹700 मध्ये आली म्हणून तुम्हाला थोडासा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होत नाहीये याच्याकडे. ₹700 केवळ ₹700 मध्ये तुमच्या पॉकेटमध्ये संधी आलेली आहे आणि याचं ज्ञान तुम्हाला घेण्यासाठी तुमचे एल-आय-सीनं जे अधिकृत उमेदवार, अधिकृत एम्प्लॉयी निवडून दिलेले आहेत, हे तुमचा पाठलाग करतात. ज्ञान घ्या, ज्ञान घ्या, ज्ञान घ्या. म्हणजे असा एकमेव इन्कम सोर्स आहे, असा एकमेव पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ट्रेनिंग असतील, तुमचं नॉलेज असेल, तुम्हाला वेळोवेळी सपोर्ट असेल, हा सर्व प्रमाणामध्ये मोफत दिला जातोय. हा मोफत आजही आपल्या भारतामध्ये, आपल्या समाजामध्ये एखादी गोष्ट सहजरित्या मिळते ना, तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजाचा वेगळ्या पद्धतीनं आहे. जर तुमच्या एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. मी तुम्हाला एखाद्या रस्त्यानं एक सोन्याचा दागिना टाकलेला आहे. सोन्याचा दागिना तुम्ही बघतायत. चार चौघं तिथे उभे आहात. कचऱ्याच्या बाजूला तो उघडा दागिना पडलेला आहे. चमचम करतोय. परंतु तुम्ही त्याला सहजरित्या कचऱ्याच्या बाजूला पडलेला आहे म्हणून त्याला दागिना न समजता काहीतरी सोन्यासारखी चककणारी वस्तू असू शकते, असं गृहीत धरून तुम्ही तिथे पुढे निघून गेलात. आणि तुम्ही सहजरित्या पुढे निघून गेल्यानंतर एका सोनाराच्या दुकानामध्ये गेलात. आणि सोनाराच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर एक चकाकणारं, जे की सोनं नसणारं एका चांगल्या पेटीमध्ये बंद करून, एका शोकेसमध्ये डिस्प्ले करून तुम्हाला तिथं दाखवण्यात आलं. तर मित्रांनो तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा म्हणजे आपल्या सर्वांचाच जो स्वभाव आहे, की जे चकाकीनं बंद केलेलं आहे, ज्याला काहीतरी एक पर्टिक्युलर डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही त्याला सोनं म्हणाल. त्याला तुम्ही सोनं म्हणाल आणि जे तुमच्या कचऱ्याच्या डब्यापाशी तुम्ही त्याला लाथाडून आलेला आहात, तर ते सोनं होतं आणि जे की तुम्ही ज्याला सोनं म्हणत आहात, ते सोनं नसूनही तुम्ही त्याला सोनं म्हणतायत. मित्रांनो, ह्या सदसद विवेक बुद्धीची आज मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. तुमची सदसद विवेक बुद्धी चांगल्या पद्धतीने जागी ठेवून तुम्ही ज्या काही संध्या तुमच्या हातामध्ये आहेत, या संध्या डोळसपणाने बघण्याचा प्रयत्न करा आणि ज्या संध्या डोळसपणाने बघून तुम्हाला त्यावर सदसद विवेक बुद्धीनं विचार करून तुम्हाला त्याचा उपयोग करून घ्या तुमच्या जीवनामध्ये. त्याचमुळे मी तुम्हाला सांगतो, की आर्थिक स्वातंत्र्यता एका चौकटी बाहेर आता एल-आय-सी एजन्सी जी आहे, तुम्हाला आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे स्वातंत्र्य देते. जसे की कामाचं स्वातंत्र्य, तुम्हाला आर्थिक स्वतंत्रता देते. एका चौकटी बाहेर येऊन काम करण्याची संधी निर्माण करून देते. तुम्हाला इथे कोणता बॉस नाहीये. तुमचा ॲज जो काही तुम्हाला ऑफिसर अलॉट करून दिलेला असतो, तो तुमच्याकडनं प्रत्येक वेळोवेळी प्रेमानेच बोलतो तुम्हाला. कधी तो बॉसगिरी तुम्हाला प्रकट करत नाहीये. मित्रांनो, एवढ्या मोठ्या पॅसिव्ह इन्कमचं आपल्या हातात असतानाही बरं आपण का याला संधी म्हणून समजावं नाही? एक जस्ट प्रश्न स्वतःला विचारा. त्यासाठी मी एक पॅसिव्ह इन्कमचा एक जनरली पीडीएफ तयार केलेली आहे आणि जर तुम्ही वेळ दिलाच, पूर्ण वेळ दिलाच, तर अमर्याद उत्पन्न मित्रांनो. आज आपल्या संघात सर्वांसोबत उदाहरण आहेत आपले श्री भरत अंदुरे. भरत अंदुरे साहेबांनी त्यांचा पूर्वीचा व्यवसाय स्टॉप करून एल-आय-सीला पूर्ण वेळ दिलाय आणि आज तुम्हाला वेळोवेळी बघतायत त्यांचं उत्पन्नाचं साधन. तर मित्रांनो, मी असं म्हणत नाहीये की तुमचे सध्याचे व्यवसाय थांबवा.
तुमची ती रोजीरोटी आहे, ते व्यवसाय थांबवू नका. परंतु तुम्ही जो पॅसिव्ह इन्कमचा जो इन्कम सोर्स हातात घेतलेला आहे, जी संधी तुमच्या हातामध्ये आहे, ह्या संधीला हातातच ठेवू नका. याचा वापरही थोडा वेळ कधीतरी करा. याला वेळ द्या. याला वेळ दिल्याशिवाय याचा उपयोग आपल्याला लक्षात येणार नाहीये. त्यामुळेच मित्रांनो, एल-आय-सी एजन्सी आपण एका पॅसिव्ह इन्कम सोर्समध्ये आहोत. तर याच पद्धतीनं थोडंसं सजगतेनं, डोळसपणाने या इन्कम सोर्सकडे बघावं आणि तुम्ही वेळ द्यावा यासाठीच माझा या पीपीटी माध्यमातून प्रयत्न असेल. मी एक 2 मिनिटासाठी एक थोडंसं पाणी पिऊन थांबतोय. परत एक लगेच 2 मिनिटात आपण कंटिन्यू करूया. तर एकदा पुन्हा नव्यानं आपण नवीन सेशनवर येतोय. नवीन एका तुमच्यासाठी एक नवीन टेक्निक मी घेऊन आलेलो आहे. तर त्या टेक्निककडे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघूया. अ, आपल्याकडे जे टेक्निक आहे, आपल्या व्यवसायाच्या संदर्भातच आहे. व्यवसायाच्या म्हणजे आजपर्यंत आपल्याला जे काही थोडंसं अडचणी येतायत, आपल्याकडे जे काही व्यवसायाची पद्धत लक्षात येत नाहीये, तर ही पद्धत आपण एका थोड्याशा एका टेक्निकमध्ये एका सूचीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या सूचीमध्ये बांधून आपल्याला अशा-अशा पद्धतीनं याचं एक सायन्स आहे. याची एक बेसिक मेथड आहे. तर ती मेथड आपल्याला समजून घ्यायची आहे. तर आपण या टेक्निककडे येण्याच्या अगोदर बेसिकली कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण एखाद्या वेळेस काम करतोय, तर त्या क्षेत्राची एक पद्धत असते. तर माझ्याकडनं आय थिंक पीपीटी मागे-पुढे झालेली आहे. तर मी पहिले सायन्स ही पीपीटी याच्यानंतर होते. तर मित्रांनो, एखादं क्षेत्र असेल, कोणतंही विमा क्षेत्र उद्योग असेल, तर विमा क्षेत्र उद्योगामध्ये एक आपलं सायन्स असतं. कोणत्याही गोष्टीला एक सायन्स मंगळवारी मला टाका वाटायचं वारीन ना. आपलं सायन्स असतं किंवा एक विज्ञान असतं कोणत्याही क्षेत्रामध्ये. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपण आज बालपणापासून आजपर्यंत एक प्रत्येक गोष्ट सिक्वेन्सनं करत आलेलो आहोत. एक प्रत्येक गोष्ट सिक्वेन्सनं करत आलेलो आहोत. आपल्याला लहानपणीपासून एक शिकवण्यात आलेलं आहे, की जे काही थोडक्यामध्ये एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जर समजा एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस समजा कपडे घेण्यासाठी गेलेला आहात किंवा कपडे सिक्वेन्स जो आहे, कपडे घालण्याचा जो सिक्वेन्स आहे, तोही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणजे एक सिच्युएशन आहे. जेवण करण्याच्या पद्धतीमध्ये जर आपण बघितलं असेल, तर जेवण करण्याच्या पद्धतीमध्ये आपण कधी अगोदर भाजी खातो का? किंवा अगोदर पोळीच खातो का नुसती? किंवा अगोदर नुसता भातच खातो का? प्रत्येक गोष्टीला एक सायन्स आहे. तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये पण एक सायन्स आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक सायन्स आहे, की आपण ते सायन्स ऑटोमॅटिकली फॉलो करत आलेलो आहोत. कारण की त्याला कोणी म्हटलेलं नाहीये, की हे सायन्स आहे म्हणून. आपल्याला जस्ट मागून मागच्या पूर्वजात पिढीनं सांगण्यात आलेलं आहे, की हे असं-असं करायचं असतं. आणि ते तसं-तसं आपण करत आलेलो आहोत आणि आपल्याला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक सक्सेस मिळत आलेला आहे. आणि आपल्या या क्षेत्राचं ही एक पर्टिक्युलर सायन्स आहे मित्रांनो. सायन्स म्हणजे एक मेथड आहे, एक विज्ञान आहे. इथे कुठे जो काही व्यक्ती सक्सेस होतोय, तर तो सक्सेस होत असताना तो पर्टिक्युलर स्टेप फॉलो करतोय. प्रत्येक गोष्ट तो एक वैज्ञानिक पद्धतीनं फॉलो करतोय आणि तो फॉलो केल्यानंतर तिथे सक्सेस मिळतंय. इथे कोणी जादू नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आपल्याच संघामध्ये जे काही प्रतिनिधी बघितले असतील, आज एकाचा प्रीमियम कॅलेंडर इयरमध्ये 27 लाख रुपये, आज दुसऱ्याचा आपला 10 लाख रुपये आणि बाकीच्यांचे 1 लाख क्रॉस करण्यासाठी पण चांगल्या पद्धतीने धडपड करतायत. मग असं का होतंय?
असं का होतं? तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, की आपल्याला या क्षेत्रामधला सिक्वेन्स जमलेला नाहीये. आपल्याला या क्षेत्रामधलं सायन्स लक्षात आलेलं नाहीये. आणि जर तुम्हाला हे सायन्स एकदा लक्षात आलं, याची पद्धत एकदा लक्षात आली ना, मित्रांनो तुम्हीही त्या पोझिशनवर अवघ्या काही दिवसामध्येच असणार आहात. तर आपलं कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, कोणत्याही जसं आपण विमा क्षेत्रामध्ये आहोत, आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गेलो, तर आपलं एक पर्टिक्युलर सायन्स असतं आणि त्या सायन्स आपल्याला त्या क्षेत्रामधलं फॉलो करावंच लागतं. तसंच आता आपलं विमा क्षेत्र आहे. आता विमा क्षेत्रामध्ये आपलं काय सायन्स आहे? आपल्या विमा उद्योगामध्ये एक सायन्स आहे, एक अप्रोचिंग होण्याचं सायन्स आहे, एक पद्धत आहे. त्या पद्धतीला आपल्याला फॉलो केल्याशिवाय आपल्याला सक्सेस मिळणार नाहीये. त्यानंतर आपला जो ग्राहक वर्ग आहे, ग्राहक वर्ग हा रॉ मटेरियल आपल्या आजूबाजूलाच पडलेला आहे. परंतु आपण आजपर्यंत त्यांना एका पर्टिक्युलर पद्धतीनं त्यांच्याकडे अप्रोच झालेलो नाहीये किंवा एका वेगळ्या पद्धतीनं आपण वैज्ञानिक पद्धतीनं त्यांच्याकडे अप्रोच न झाल्यामुळे आजपर्यंत आपला तो अनटॅप्ड ग्राहक वर्ग राहिलेला आहे. आणि त्यांच्याकडे बघण्याचा हे क्षेत्र तुमचा यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा असणं गरजेचं आहे. एखादं क्षेत्र तुमच्या हातात आहे, एखादी संधी तुमच्या हातात आहे, तर तुम्हाला त्या संधीकडे, त्या क्षेत्राकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघणं गरजेचं आहे. कारण की ते क्षेत्र एनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि त्या क्षेत्रांच्या बाबतीत विश्लेषणात्मक विचारसारणी ही तुमची असणं आवश्यक आहे. तर याच पद्धतीनं आपण एक सायंटिफिकली किंवा एक वैज्ञानिक पद्धतीनं एखाद्या वेळेस आपला जे स्पार्ट टेक्निक आहे, ते स्पार्ट टेक्निक काय सांगतंय ते बघणार आहोत. तर आपण थोडंसं पीपीटीचा जो सिक्वेन्स आहे माझ्याकडनं मागे पुढे झाला होता. हां, तर स्पार्ट टेक्निक जे आहे, तर या स्पार्ट टेक्निकचा स्पाचा लाँग फॉर्म काय केलेला आहे आम्ही, की सस्पेक्टिंग. सस्पेक्टिंग म्हणजे काय, की आपला जो ग्राहक वर्ग आहे, आपला जो ग्राहक वर्ग आहे, आपण एक-एक बाजू बघूया. सस्पेक्टिंग, प्रॉस्पेक्टिंग आणि अप्रोचिंग. आता हा इंग्रजी भाग आहे. तर सस्पेक्टिंग म्हणजे काय, की तुम्हाला मी सांगितलं, की संशयित पद्धतीनं आपला जो काही ग्राहक वर्ग आहे, आपली जी काही थोडक्यामध्ये शिकार आहे. ॲक्चुअली जी काही आपली शिकार आहे, त्या शिकारीच्या बाबतीत पहिले तुम्हाला एक संशयित पद्धतीनं आपल्याला एनालिसिस किंवा एक एनालिसिस करायचं असणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण असं म्हणजे, की जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये काही गोष्टी बघत असाल, मी वाघाचं इथे उदाहरण घेतलेलं आहे, की का उदाहरण घेतलेलं आहे? कारण की वाघ जेव्हा त्याची शिकार करत असताना जर तो 10 वेळेस शिकार केली असेल ना, 10 वेळेस त्यानं प्रयत्न केला असेल त्याच्या शिकारीसाठी, तर तो 9 वेळेस सक्सेस होतो मित्रांनो. आणि तेच आपण एक दुसरा प्राणी म्हणजे कुत्रा वगैरे गृहीत धरूया. तो त्यानं दोघांनीही 10-10 वेळेस प्रयत्न जर केले असेल, तर कुत्रा 10 वेळापैकी 8 वेळेस पाया आपटीत वापस आलेला असेल आणि वाघ 9 वेळेस सक्सेस होऊन वापस आलेला असेल. याचं रिझन काय आपण थोडंसं आणखी सखोलमध्ये जाऊया. निसर्गामध्ये काही प्राण्यांच्या ज्या काही चाली आहेत, त्या आपल्याला सक्सेस करण्यासाठी उपयोगी पडतात. तर मित्रांनो, आज कुत्रा बघा, एखाद्या वेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीनं थोडंसं विश्लेषण करून बघा. त्याची शिकार जेव्हा त्याच्याकडे येते ना, तो शिकारीकडे एक प्लॅनिंगनं विचार करून कधीच जात नाहीये. कधीच प्लॅनिंग करत नाहीये तो. तो जसा उठला तसाच त्याच्या शिकारीकडे पळण्याचा प्रयत्न करतो. अशानं होतं काय, की त्याची शिकार ऑलरेडी सावध होते आणि सावध झाल्यानंतर त्याला पाय आपटीत येण्याशिवाय हातात काहीही मिळत नाहीये. त्याच पद्धतीनं आपण वाघाच्या बाबतीत जर बघितलं, तर वाघ सस्पेक्टिंग पहिले संशयित पद्धतीनं तो त्याच्या शिकारीवर दबा धरून बसतो. म्हणजे त्याच्या शिकारीवर झेप घेण्याच्या अगोदर वेळोनवेळ तो एखाद्या झाडाच्या पाठीमागे एखाद्या त्याची प्लॅनिंग पर्टिक्युलर करतो. त्याच्या टार्गेटवर अटॅक करण्याच्या अगोदर प्लॅनिंगवर इतका भर देतो, की टार्गेट हे अवघ्या 10 मिनिटात तो कंप्लीट करून घेतो. तर मित्रांनो सस्पेक्टिंग आपला जो ग्राहक वर्ग आहे, आपला ग्राहक वर्गाच्या बाबतीतही हा नियम चांगल्या पद्धतीने लागू पडतो. आपला ग्राहक वर्ग संशयित पद्धतीने आपला ग्राहक वर्ग पहिले निवडा. आपला जो सस्पेक्टिंग तुम्हाला जे वाटतंय, की या पब्लिकमध्ये या व्यक्तींकडे मी या पद्धतीनं बघू शकतो. मी या दृष्टिकोनातनं बघू शकतो. मी यांना एल-आय-सी देऊ शकतो. या पद्धतीनं मी त्यांच्यासोबत बोलू शकतो. तर हे तुम्हाला पहिले सस्पेक्ट करणं आहे आणि ते सस्पेक्टिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या पद्धतीनं तुमची योजना असली पाहिजे. जर एखाद्या ग्राहकाकडे तुम्ही जर जाणार असाल, एखाद्याला तुम्ही बोलणार असाल, तुम्ही एखाद्याला बोलायचं असेल,
तर तुम्हाला त्या ग्राहकांची पूर्वरत पद्धतीनं माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तो ग्राहक काय करतो? तो ग्राहक किती उत्पन्न आहे? त्याच्या घरामध्ये कोण-कोण आहे? त्या सगळ्या गोष्टी थोड्या बहुत प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही ही योजना करून त्याच्याकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि जेव्हा योजना करून तुमची योजना कागदावर जेवढी परफेक्ट असेल, जेव्हा तुम्ही त्या योजनेतनं कागदावर जिंकलेला असाल ना, तर रणांगणात जिंकायला काहीही वेळ लागत नाहीये. परंतु तुम्ही कागदावरच्याच योजनेमध्ये कन्फ्यूज असताल, तर 100% तुमचं रणांगणामध्ये हार आहे, हे मात्र सातत्यानं लक्षात ठेवा आणि हेच आपल्याला या टायगरच्या इमेजमधनं लक्षात येतंय. टायगरमध्ये एक विशेष आहे गोष्ट, ती म्हणजे तो शिकार करण्याच्या अगोदर त्याची प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीनं असते. त्याचा शिकार निवडण्याचा अंदाज खूप चांगल्या पद्धतीनं असतो. तर तसाच तुमचा अंदाज जो आहे, तो अंदाज तुमचा बांधण्याचा प्रयत्न करा, की तुम्हाला तुमचा ग्राहक वर्ग शोधता यावा असा अंदाज निर्माण करा. तुमच्या आजूबाजूलाच तुमचा ग्राहक वर्ग आहे, परंतु तुमचे अंदाज वेळोवेळी चुकतायत. तर याच पद्धतीनं त्यालाच आपण सस्पेक्टिंग असं म्हणतोय. त्यानंतर प्रॉस्पेक्टिंग. आता आपण अंदाज बांधलेला आहे, की आपला ग्राहक वर्ग हा आहे. आपला ग्राहक वर्ग हा आहे. ह्या अंदाजापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. परंतु आता आपल्याला त्यांचा निवड करायची आहे. तो ग्राहक वर्ग आहे, परंतु यापैकी आपला आणखी प्रॉस्पेक्टिव्ह वर्ग कोणता आहे? आणखी त्यातल्या त्यात आणखी आपला वर्ग कोणता आहे? ज्याला मी बोलू शकतो असा वर्ग कोणता आहे? तो निवडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सिलेक्टिंग आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्याकडे अप्रोच व्हायचंय. त्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्याकडे अप्रोच होऊन आपल्या पद्धतीनं त्यांचा व्यवसायाच्या बाबतीत त्यांना कम्युनिकेट करायचंय. तर याच पद्धतीनं आपला स्पा टेक्निकच्या माध्यमातनं तुम्हाला सर्वांना थोड्या बहुत प्रमाणामध्ये हे जे काही काम करत आहात, हे जे काही सायन्स आहे, एक पर्टिक्युलर मी तुम्हाला पूर्वरत पद्धतीनं प्रत्येकाला सांगत आलेलो आहे, की आपल्याकडे प्रॉस्पेक्टिंग लिस्ट बऱ्याच सहकाऱ्यांकडे 10 म्हणजे आता काही सहकारी वगळता 15 ते 20च्या वर प्रॉस्पेक्टिंग लिस्ट कुणाकडेही सापडणार नाहीये. आणि प्रॉस्पेक्टिंग लिस्ट हे आपलं रॉ मटेरियल आहे आणि हे रॉ मटेरियल तुमच्याकडे जेवढं जास्त असेल, तेवढे तुमचा रिझल्ट हा तेवढा जास्त असण्याचे चान्सेस आहेत. बरं प्रॉस्पेक्टिंगला काय प्रॉब्लेम आहे? मागे मी तुम्हाला 3 फीट रूलच्या अंतर्गत सांगितलेलं आहे. प्रॉस्पेक्टिंग लिस्ट वाढायला तुम्हाला काहीच अडचण नाहीये. तुमचा जर सक्सेस रेशो तुम्हाला वाढवायचा असेल, तर तुमची प्रॉस्पेक्टिंग लिस्ट वाढवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं सायन्सचा भाग आपण बघितलेला आहोत. हां, तर या पद्धतीनं मित्रांनो जो काही भाग आपण बघितलेला आहे, तुमचं जे काही टेक्निक बघितलेलं आहे, त्या टेक्निक किंवा त्या टेक्निकच्या माध्यमातनं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं लोकांकडे अप्रोच व्हायचं आहे आपल्याला आणि त्या वेगळ्या पद्धतीनं अप्रोच होऊन आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला जसं जमेल तसं फाईट करायची आहे आणि या फाईट करत असताना आज सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हणजे आपण व्यावसायिक सुवर्ण काळामध्ये आहोत. प्रत्येक व्यवसायाचे काही सुवर्ण काळ असतात. आता सुवर्ण काळ म्हणजे काय? मी थोडंसं आपल्या एल-आय-सीच्या व्यवसायाव्यतिरिक्त दुसरे व्यवसायामध्ये आपण बघूया, की तुम्ही कापड दुकानदार हा वेळोवेळी समजा प्रत्येकाकडे अवेलेबल किंवा सहजरित्या उदाहरण दिसू शकणारं उदाहरण म्हणजे कापड उद्योग. कापड उद्योगांच्या व्यापाऱ्यांचं बघा, की त्यांचं मान्सून सीझन पूर्णपणे ऑफ असतं. पूर्णपणे त्यांचा कर्मचारी वर्ग बसलेला असतो. तरीही ते पेमेंट देत राहतात. त्यांच्या लाईट बिल भरत राहतात. परंतु एवढं होऊनही त्यांचं शॉप ओपन ठेवतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. मान्सून सीझनमध्ये त्यांचं शॉप मात्र ओपन ठेवतात. परंतु तुम्ही एक थोडासा अंदाज लावून बघा. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एवढं मोठं लाईट बिल त्यांना भरावं लागतं. एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांचा रेग्युलरली पगार त्यांना द्यावा लागतो. तरीही त्यांनी तो शॉप ओपन ठेवावा लागतो. असं का? कारण की त्यांना एक आशा आहे. या व्यवसायाचा एक पीक सीझन असतो. एक एक सुवर्ण काळ असतो. या सुवर्ण काळामध्ये आपण वर्षभराची एव्हरेज गोळाबेरीज प्रॉफिट काढून घेऊ शकतो. तर मित्रांनो आपल्या व्यवसायाचाही हा एक सुवर्ण काळ म्हणजे आर्थिक वर्ष दुसऱ्या आर्थिक वर्षातील 6 महिन्यातले काही सुवर्ण काळाचे वळणं आहेत. तर आपण त्या पद्धतीनं बघूया. कापड उद्योगामध्ये बघा, जो दिवाळीचा सीझन आहे, ह्या दिवाळीच्या सीझनमध्ये आणि मान्सूनच्या सीझनमध्ये मी तुम्हाला 2 इमेज दाखवलेल्या आहेत. दिवाळीच्या सीझनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. प्रचंड अक्षरशः त्या कर्मचाऱ्यांना म्हणजे वेळ नाहीये प्रत्येक ग्राहकांना अटेंड करायला. आणि मान्सून सीझनच्या इमेजमध्ये तुम्ही बघाल, तर त्यांच्याकडे ग्राहक नाहीयेत. नुसते बसून आहेत.
मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे, की आपण कापड उद्योगाचं जसं उदाहरण घेतलेलं आहे. कापड उद्योग व्यापारी जर मान्सून सीझनमध्ये पूर्ण ऑफ असताना त्यांचं दुकान उघडं ठेवतायत, त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देतायत आणि याची जाणीव काय, की त्यांना माहिती आहे, की आम्ही जर आज कर्मचाऱ्यांना पगार दिले, तरच आमच्या दिवाळीमधल्या ग्राहकांना माहीत राहील, की हे दुकान म्हणजे दुकान आहे म्हणून. आणि आपल्या बाबतीत सगळ्यात मोठी चूक काय होतीये, आपण जेव्हा ऑफ सीझनमध्ये असतो, जसं आता ऑक्टोबरमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या संघाकडनं कामगिरी निराशाजनक झालेली आहे. ऑक्टोबरमध्ये चांगल्या पद्धतीनं का? कारण की सर्वांनी एक मनात ठरवलं गेलं होतं, की चला आता ऑक्टोबरमध्ये बिझनेस होत नाहीये, बिझनेस होत नाहीये, बिझनेस होत नाहीये. मार्केटमध्ये म्हणजे हे कोणी सांगितलं? हे तुम्हीच ठरवलं का? हे तुम्ही ठरवलं नाही. हे तुम्ही कुठून तरी ऐकलं गेलेलं आहे. आणि हे तुम्ही ऐकल्या गेलेलं असल्यामुळे तुम्ही सक्रिय असलेले निष्क्रिय होऊन बसलात. बरं निष्क्रिय झाल्याचे तुम्हाला काय लॉस झाला? तुमचं उत्पन्न थांबून गेलं याच्यामध्ये. आणि तसंच जर आपण विचार केला, तर आज तुम्हाला जर कुणाच्या इन्स्ट्रक्शनमुळे तुम्ही जर तुमचा व्यवसाय थांबवत असाल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ही चूक करतायत. तसंच मान्सून सीझनमध्ये जर समजा हा कापड उद्योग व्यापारी दुकान उघडं ठेवून बसत असेल, त्याला प्रत्येक वेळोवेळी दिसतंय, की माझं कर्मचाऱ्यांना पगार जास्त जातोय, माझं लाईट बिल जास्त जातंय, तेवढा आज दिवसभराचा सेल पण नाहीये. परंतु आपल्याकडेही याच धर्तीवर मी हे उदाहरण का घेतलं? कारण की कंपॅरेटिव्हली आपल्याकडे याच धर्तीवर विचारसरणी करतोय आपण सहकारी. काय, की एखाद्या ग्राहकाकडे आज जायचंय, गेल्यानंतर त्याला पेट्रोलचा खर्च जातोय, ग्राहक होत नाहीये. परंतु मित्रांनो, तुम्ही जर नाही गेलात, तर तो ग्राहक वर्ग तुम्ही विसरून जातो, की तो ग्राहक वर्ग तुम्हाला इन्व्हॉल्व राहावं लागतं मार्केटमध्ये. तुम्हाला सतत एंगेजमेंट राहावं लागतं. तुम्हाला मार्केटमध्ये फिरतं राहावं लागतं आणि फिरतं राहिल्यानंतर तुम्ही जे काही लोकांना भेटत आहात, आज ऑफ सीझन आहे, मान्य आहे. तुम्हाला आज ऑफ सीझन आहे म्हणजे त्यांच्याकडनं पॉलिसी घेऊन यायच्या नाहीयेत. त्यांच्याकडनं फक्त समोरच्या दिवसांचे आश्वासनं घेऊन यायचेत. आणि आश्वासनं घेण्यासाठी ह्या ऑफ सीझनमध्ये तुम्ही जर आज फिरत राहिलात, तुम्ही त्यांचे आश्वासनं नोंद करून ठेवले, तर तुम्हाला पीक सीझनमध्ये तुमच्या दुकानात गर्दी दिसेल. जर तुम्ही ऑफ सीझनमध्ये तुमचं दुकानच बंद करायचं ठरवलेलं असेल, आता ह्या कापड उद्योगवाल्यांनी ठरवलं, यार ऑफ सीझनमध्ये आपण बंद करत जाऊ, डायरेक्टली दिवाळीमध्ये ओपन करत जाऊ. कारण की दिवाळीमध्येच सीझन असतं ना. असं करून चालेल का? त्यांनी का बरं ऑफ सीझनमध्ये ओपन ठेवावं? एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांना पगार द्यावं, बसून त्यांना पगार द्यावं. यांचे काहीतरी एक सुवर्णकाळांची वाट बघत असतात. आणि आपल्या व्यवसायामध्येही असे काही ठराविक सुवर्णकाळ असतात. परंतु त्या सुवर्ण काळात जर संधी करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला ऑफ सीझन किंवा ह्या शांततेच्या काळामध्ये काम करावं लागतं. आणि ते काम म्हणजे काय? याचं हे सायन्स मी तुम्हाला जसं म्हटलं, की प्रत्येक व्यक्तीला आज तुम्हाला जाऊन प्रेझेंटेशन द्या. त्यांची आश्वासनं नोंद करा. तुमच्याकडे कमीत कमी डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत, मार्चपर्यंत जेवढे जास्तीत जास्त आश्वासित लोकं असतात, जर तुमच्याकडे 100 आश्वासित लोकं असतात, तर तुमचे 100% 50 आश्वासित लोकं तुमची पॉलिसी काढायला तयार झालेले असतात मार्च एंडपर्यंत. तर त्याच पद्धतीनं तुमचा आज आणि आपल्याकडनं मोठ्या चुका काय होतात, जेव्हा आपण वातावरण ऑलरेडी निर्माण झालेलं असतं. म्हणजेच आपलं थोडक्यामध्ये असा व्यवसाय चालू आहे, की दिवाळी आली, तेव्हाच आपण कापड दुकान ओपन करतोय. आणि जेव्हा मान्सून सीझन आलं, तेव्हा आपलं दुकान शटर डाउन. असं करून चालणार नाहीये. तुम्हाला तुमचं सेटर ऑफ सीझनमध्ये ओपनच ठेवावं लागेल आणि तुम्हाला तुमचं सेटर ओपन ठेवणं म्हणजेच काय, की तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन लोकांची आश्वासनं नोंद करून आणावे लागतील. तुम्ही जेवढं शांततेच्या काळात मेहनत कराल, तेवढं युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला रक्त कमी सांडण्याची वेळ. शांततेच्या काळात तुम्ही जेवढा घाम गाळाल, तेवढं युद्धाच्या काळात तुमचं रक्त कमी सांडेल. याची मात्र शांततेत पद्धतीनं काळजी करून आपल्याला थोडासा वेगळा दृष्टिकोन करून ह्यावेळेस कार्याला लागायचंय. तर आपण आता ज्या काही सुवर्ण काळ आहे, एल-आय-सी व्यवसायाचे सुवर्ण काळ कोणते? आता सुवर्ण काळ म्हणजे काय, की तुम्ही जे काही आश्वासनं नोंद करून आणलेले आहात. आता तुम्ही जुलैमध्ये जातात ग्राहकांकडे. तुम्हीच स्वतः ठरवतात, की आज लोकं सध्या पिका-पाण्यामध्ये बिझी आहेत. तुम्हीच लोकं ठरवतात, की आज ऊसाचे पेमेंट आणखी आलेले नाहीयेत. हे तुम्हाला कुठून कळलेलं आहे?
तुम्हाला काहीतरी कट्ट्यावरील चर्चामधनं किंवा काहीतरी एक WhatsAppच्या नॉलेजवरनं ह्या अशा गोष्टी तुम्ही स्वतःला ठरवलेल्या आहे आणि तुम्ही तुमच्याच कार्याच्या मर्यादा तुम्ही दुसऱ्यांच्या अनुमानाने तुमच्या कार्यांच्या मर्यादा तुम्ही सेट केलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला मी पहिलेही सांगितलं, की तुमच्या कानावर आलेले शब्द, तुमच्या डोळ्यानं दिसणाऱ्या गोष्टी याला तुमच्याकडे एक सदसद विवेक बुद्धीचा एक भाग असतो. त्यामध्ये ठेवून तुम्ही त्यावर विचार करण्याचा प्रयत्न करत चला. म्हणून तुमच्याकडे जे काही ज्ञान माध्यमातनं सोशल मीडियाच्या माध्यमातनं जे काही ज्ञान आलेलं असेल, त्या ज्ञानावर कुठपर्यंत आपण क्रिया करायची आणि कुठपर्यंत त्याला प्रतिक्रिया द्यायची, हे तुम्हाला सदसद विवेकबुद्धीचा आधार घेऊन तुम्हाला ठरवायचंय. तर मित्रांनो, आपल्या एल-आय-सीचा जो सुवर्ण काळ आहे, तर या सुवर्ण काळामध्ये आपल्याला जर काही प्लॅनिंग करायची असेल, तर आज आपल्याकडे 1 महिना आणखीही बाकी आहे. या सुवर्ण काळामध्ये आपल्याला एल-आय-सी ते असणारे सुवर्ण काळ या वर्षात सप्टेंबर हा पण एक सुवर्ण काळ होता. हा का होता कोणी सांगू शकेल? सप्टेंबर हा सुवर्ण काळ यासाठी होता, की या वर्षी एल-आय-सीने प्लॅन क्लोजर एन्कॅश प्लॅन क्लोजर आणल्यामुळे सप्टेंबर हा पण एक सुवर्ण काळ आपल्यासाठी होता आणि त्याच पद्धतीनं जे काही रेग्युलरील या समोरील 6 महिन्यात येणारे सुवर्ण काळातील टप्पे जे आहेत डिसेंबर महिना, जानेवारी महिना आणि मार्च महिना. आता हे का सुवर्ण काळ आहेत हे आपण बघूया. एक मिनिट. अच्छा, सप्टेंबर महिना परत येणार. ओके, ओके. ठीक आहे, अंदुरे साहेब. चालतंय. हां, तर याच पद्धतीने आता जो काही सुवर्ण काळ आहे, हे टप्पे आपण समजून घेऊया. जसं कापड दुकानदाराने ठरवलेलं आहे, मान्सून सीझनमध्येही त्याला ऑफ करायचंय. तर आपलं सध्या मान्सून सीझन आहे. नोव्हेंबर महिना हा जो आहे, मान्सून सीझन आपलं गेलंय. जे ऑक्टोबरमध्ये आपण फिरून पेरणी करायला पाहिजे होती, ती आपण कदाचित केली असेल काही जणांनी, काही जणांना अपयश वाटत असेल, काही जणांना निराश होऊन निराशात्मक उत्तरं मिळून त्यांनी काही वेळेस थांबून घेतलं असेल. तर ह्या असो, जे काही असेल ते. परंतु आता मागच्या गोष्टी पूर्ण विसरून आपल्याला पुन्हा नव्यानं ह्या डिसेंबर मधला जो काही पहिला टप्पा आहे सुवर्ण काळाचा, या आर्थिक वर्षातील पहिला टप्पा सुवर्ण काळाचा आहे, तो पूर्णपणे एन्कॅश करायचा आहे. पूर्णपणे त्या संधीचं सोनं करायचं आहे. आता डिसेंबरमध्ये का केला जातो? डिसेंबर हा एल-आय-सीचा सुवर्ण काळ का म्हटला जातो? हे आपण बघूया. तर डिसेंबरमध्ये आपल्या सर्व प्रतिनिधींकडनं एक सांगण्यात येतं, की असे सांगण्यात येते, की ग्राहकांना जो काही डिसेंबर बोनस दिला जातो, एल-आय-सी पॉलिसीवर जो काही बोनस दिला जातो, तर तो कॅलेंडर इयरमध्ये दिला जातोय, असं सांगण्यात येतंय. तर याच गोष्टीचा बेनिफिट घेऊन याच गोष्टीचा बेनिफिट घेऊन आपल्याकडे ग्राहकाकडे जाण्यासाठी एक ठोस कारण असतं. जे ग्राहक तुम्ही जुलैमध्ये बोललेले आहेत, ज्या ग्राहकांना तुम्ही जुलैमध्ये प्रेझेंटेशन दिलेलं आहे, तो ग्राहक तुम्हाला जुलै प्रेझेंटेशन दिल्यानंतर ऑगस्टचा वायदा दिला होता. त्याच ग्राहकाने परत तुम्ही ऑगस्टमध्ये त्याच्याकडे गेल्यानंतर सप्टेंबरचा वायदा दिला होता. त्याच ग्राहकाने सप्टेंबरमध्ये गेल्यानंतर ऑक्टोबरचा वायदा दिला होता. असं समोर ढकलत आणल्याच्या नंतर आता मात्र तुम्हाला एवढ्या दिवस, एवढ्या रिझन तुम्हाला तुमच्याकडे एक ठोस कारण नव्हतं, की बाबा आज काढण्याचे काय फायदे आहेत आणि आज न काढण्याचे काय तोटे आहेत. ह्या 2 गोष्टी समजून सांगण्याचं एक पक्कं वळण म्हणजे डिसेंबर महिना. आणि या डिसेंबर महिन्यामध्ये हे जे काही ग्राहक तुम्ही फॉलोअप घेत आलेला आहात, तर ते ग्राहक तुम्हाला डिसेंबरमध्ये पूर्णपणे एन्कॅश करता येतात. परंतु आज सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आपल्याकडे फॉलोअप घेण्यासाठी किंवा आपण फॉलोअप घेत आलेले जे ग्राहक आहेत, हे ग्राहक किती आहेत हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. जर समजा तुम्ही आज त्या ग्राहकांना इंट्रोड्यूस करत असाल, तर कदाचित ते तुम्हाला समोरील सुवर्ण काळाच्या टप्प्यामध्ये ते एन्कॅश झालेले असतील. त्यामुळे जसं की तुमचे जे काही ग्राहक आहेत, ज्या ग्राहकांना तुम्ही आजपर्यंत बोललेला आहात, त्या ग्राहकांना जे फॉलोअप घेत आलेला आहात, तर या डिसेंबरमध्ये त्यांना तुम्हाला एन्कॅश करायचं आहे आणि त्या संधीचं तुम्हाला आवर्जूनपणे सोनं करायचं आहे. त्यानंतर जो डिसेंबर झाल्याच्या नंतर जो जानेवारी आहे. आता जानेवारी जो आहे तो का सुवर्ण काळ आहे? तर जानेवारी मित्रांनो प्रत्येक व्यक्ती जो आहे ग्रामीण भागामध्ये, की एखादी चांगली आर्थिक योजना जर सुरू करायची जर अशी असेल, तर तो नवीन वर्षापासून करू असं सुरुवात करतो. आता नवीन वर्ष कोणी
आध्यात्मिक पद्धतीने पाडवा हा नाही म्हणत. कोणीही नवीन वर्ष जानेवारीच कन्सिडर करतं आणि नवीन वर्षापासून सुरुवात करायची आहे, नवीन वर्षापासून सुरुवात करायची आहे म्हणून ते जानेवारी पण एक सुवर्णकाळ मानला जातो. आणि त्यानंतरचा जो उरलेला भाग आहे तो मार्च मधला, तो मार्च का सुवर्णकाळ असतो? कारण की ॲक्चुअली जे आपण डिसेंबरला सांगण्यात येतंय ते होतंय मार्चमध्ये. मार्च हा सगळ्यात मोठा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो आणि सगळं फायनान्शियल इयरचा शेवटचा महिना असतो. म्हणून मार्चमध्ये आपण एक सुवर्ण काळाच्या पद्धतीनं मोठ्यात मोठा व्यवसाय आपण केला जातो. तर मित्रांनो, आज तुम्ही जे काही कॉल करणार आहात, जे काही प्रेझेंटेशन देणार आहात, जे काही तुम्ही कस्टमर सोबत भेटणार आहात, ते सगळ्यात जास्तीत जास्त असले, तर तुम्हाला त्याचा फायदा काय होईल? एक तर तो डिसेंबरच्या सुवर्ण काळामध्ये अटकेल, नाही तिथे अटकला तर जानेवारीच्या सुवर्ण काळामध्ये तरी अटकेल आणि नाही जर तिथे अटकला, तर तो मार्चच्या सुवर्ण काळामध्ये तर 100% अटकणारच अटकणार. त्यामुळे हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायामध्ये तुम्हाला आता शांत बसून चालणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक तुमच्या संभाव्य ग्राहकांच्या याद्या तयार करा. तुमचे संभाव्य ग्राहकांच्या याद्या तुमच्याकडे जर नसत्याल, तर याद्या बनवा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संभाव्य ग्राहकांची यादी तयार कशी करायची आहे, संभाव्य ग्राहक प्रत्येक यादीमध्ये कसा ॲड करायचा आहे, तर याचं मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं एक आज बेसिक ट्रेनिंग झालेल्या जे काही नवीन सहकाऱ्यांसाठी एक ट्रेनिंग सेशन झालं. तर ते ट्रेनिंग सेशनची जी एक पी मी निर्माण केली होती. एक संवादात्मक पी निर्माण केली होती. ती पी जरी वाचली तुम्ही, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक समजेल तरी, की बाबा ग्राहकांना कसं अप्रोच व्हायचंय. नवीन ग्राहकांना कसं ॲड करायचं आपल्या रजिस्टरमध्ये. असा नवीन ग्राहक जर असेल, तर तो कसा डे बाय डे ॲड करत चालायचा, त्याला कशा पद्धतीनं बोलायचंय. तुम्ही निराशात्मक का होताय? तुम्ही जुन्या ग्राहकावरच अवलंबून राहतायत. जुन्या ग्राहकांना तुम्ही कदाचित आता आपल्या सहकाऱ्यांना मॅन्युअल चुका काय होतायत? काही प्राथमिक दृष्ट्या 2-4 कॉल केलेले असतील आणि त्यांचे फॉलोअप घेऊन अक्षरशः वैताग आलेला आहे. परंतु तुम्ही थोडक्यामध्ये तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतोय. सपोज तुम्ही घरामध्ये एखाद्या भिंतीला खिळा ठोकतायत आणि खिळा ठोकत असताना तुम्हाला माहिती नाहीये, की प्लास्टरच्या आतून नेमका एक्झॅक्टली तुम्ही जिथे खिळा ठोकताय तिथे दगड लागलेला आहे किंवा एखादी वीट लागलेली आहे. तो खिळा तुम्ही ठोकतायत कन्सिस्टंटली ठोकताय. ना अक्षरशः तो खिळा आतमध्ये जात नाहीत म्हणून ते कामच पूर्णपणे सोडून देतायत. परंतु त्याच ठिकाणी तुमचा कोणीतरी घरातला एक फॅमिली मेंबर येतोय, तोच हातोडा घेतोय, तोच खिळा ठोकतोय. एक्झॅक्टली काम काय होतं, खिळा ठोकून काहीतरी तिथे अटकवायचं. हा त्याचा हेतू होता. तर त्याच तुमच्या सहकारी कुटुंबातल्या व्यक्तीने काय केलं, जस्ट तुम्ही जिथं ठोकत होते, एक अंदाज लावला, की इथे काहीतरी दगड किंवा वीट असावी. जागा बदलली आणि खिळा ठोकला गेला. तर याच पद्धतीनं मित्रांनो तुम्ही जे रिपिटेशन करतायत, ज्या जुन्या ग्राहकांवर तुम्ही रिपिटेशन करतायत, तुमची जी जुनी लिस्ट आहे, ती लिस्ट थोडीशी बदला, ती लिस्ट थोडीशी चाळा. त्यातनं तुम्हाला कचऱ्यातले व्यक्ती कचऱ्यातच टाकण्यात यावेत तुमच्याकडनं. जे चांगले आहेत ते चांगल्याच पद्धतीनं वर्गवारी करा आणि आणखी नवीन जे काही तुम्हाला ॲड करता येतील, कारण की आपल्या व्यवसायामध्ये जेवढा जास्त क्वांटिटी जेवढी जास्त क्वांटिटी तेवढीच जास्त क्वालिटी निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला या 3 महिन्याच्या ज्या सुवर्ण काळाचे टप्पे आहेत, या टप्प्यामध्ये तुम्हाला आवर्जून तुमची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते म्हणतोय आपण, ती तुम्हाला इथे निर्माण करायची आणि ही निर्माण करून आपल्याला ह्या कार्याला चांगल्या पद्धतीची परफॉर्मिंग गती मिळवायची आहे मित्रांनो. त्याच पद्धतीनं आपण सर्वजण या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं संभाव्य ग्राहकांच्या याद्या निर्माण करतील अशी आशा करतो आणि प्रत्येक सुवर्ण काळाच्या टप्प्यामध्ये चांगल्या पद्धतीने एन्कॅशमेंट करतील असं आशा करून मी समोरच्या आपल्या सेशनवर निघूया. तर आणखी एक दुसरा भाग समजून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं आपल्या सहकाऱ्यांमध्ये सातत्यता खूप कमी जाणवतीये. काही सहकारी जर सोडले, तर सातत्यता खूप चांगल्या पद्धतीने कमी जाणवतीये. मी एकदम मार्च संपल्यानंतर एप्रिलमध्ये एक स्पर्धा निर्माण मी माझ्या पद्धतीनं माझ्याकडनं तुम्हा सर्वांसाठी एक स्पर्धा दिली होती. ती स्पर्धा अशी होती, की प्रत्येक महिन्यात जो व्यक्ती ॲक्टिव्हेट होईल, त्याला मार्चपर्यंत प्रत्येक महिन्यात जो व्यक्ती ॲक्टिव्हेट राहील मार्चपर्यंत, तर त्याला माझ्याकडनं एक सूट देण्यात येणार होता आणि जर महिला असेल तर तिला पैठणी देण्यात येणार होती.
पण मित्रांनो, जे काही सहकारी कन्सिस्टंटली सप्टेंबर पर्यंत येऊन कंटिन्यू होते, ते सहकारी नेमके ऑक्टोबरमध्ये येऊन म्हणजे गटंगळी खाल्ली थोडक्यात. कारण की तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीनं गटंगळी खाल्ली. तर आता सध्या त्या लिस्टमध्ये पूर्ण नील आहेत. आता मला थोडासा डेटा काढल्यानंतर मी तुम्हाला तो ग्रुपवर टाकेल. जर कोणी असेल तर आपण त्याला थोडंसं प्रोत्साहन करून मार्चपर्यंत नेण्याचा प्रयत्न करूया आणि मार्चमध्ये तो जर सातत्यानं कन्सिस्टंटली कंटिन्यू प्रत्येक महिन्यात ऍक्टिव्ह राहिला, तर आपण त्या बक्षिसासाठी त्याला पात्र करण्याचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला तो ग्रुपवर आपला डेटा टाकेलच. तर सातत्यता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्या एल-आय-सी व्यवसायामध्ये मित्रांनो, जर सातत्यानं तुम्ही जर सातत्यानं काम करत राहिले, तर तुम्ही एका मोठ्या बदलाकडे घेऊन जातो तुम्हाला सातत्यता. आता मोठा बदल म्हणजे काय? तुम्ही सर्वजण एक प्राथमिक दृष्ट्या जो बेनिफिट आहे, प्राथमिक दृष्ट्या जो काही तुम्हाला कमिशनचा भाग दिसतो आहे, याही व्यतिरिक्त तुम्हाला एल-आय-सी वेगवेगळे बेनिफिट देते. त्या बेनिफिटचा थोडासा विचार करा. त्यामुळे तुम्ही सातत्यानं काम करत राहा. सातत्यानं काम केल्यानं काय होतंय, मी तुम्हाला मागेही काही भागामध्ये सांगितलं, की एल-आय-सी तुम्हाला ग्रॅच्युटी देतेय. जर 15 वर्ष तुम्ही कन्सिस्टंटली काम करत राहिलात, एल-आय-सीनं सांगितलेल्या बंधनानुसार कन्सिस्टंटली कंटिन्युअसली काम करत राहिलात, तर तुम्हाला एक ठराविक गव्हर्नमेंट एम्प्लॉयी सारखी ग्रॅच्युटी निर्माण देते. त्यानंतर जर तुम्ही एक ठराविक कार्यामध्ये तुमचा एक वेग निर्माण केला, तुमची एक सातत्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा प्रगती असेल, तर तुम्हाला एल-आय-सी हाउसिंग लोनसाठी पण एक चांगल्या पद्धतीनं अमाउंट तुम्हाला 5% व्याजदराने देते. एवढंच नाही, तुम्ही काम करत राहा, तुमच्या कुटुंबाची काळजी मी घेते, असं एल-आय-सी तुम्हाला सतत म्हणते. जसं की तुम्हाला मेडिक्लेम फॅसिलिटी अवेलेबल करून देते, तुमचा स्वतःचा विमा करून देते आणि याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला फेस्टिव्हल अॅडव्हान्स असेल, तुमच्या मुलांचे लग्नांच्या वेळेस तुम्हाला अॅडव्हान्स अमाउंट देते, जे की तुम्ही कामच नाही केलेलं असेल, तुम्ही काम कराल या भरोश्यावर तुम्हाला अॅडव्हान्स अमाउंट देते. असे बरेचसे काही बेनिफिट आहेत मित्रांनो, ते तुम्हाला घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आपण अवघ्या 3ऱ्याच वर्षात पदार्पण केलेलं आहोत. आपण सर्व संघ आपला नवीन आहे. परंतु या संघातनं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला एजन्सी जिवंत ठेवण्यासाठी ध्यानात ठेवा या केसमध्ये मी दिलेला आहे. मिनिमम बिझनेस गॅरंटी काय आहे? तुम्हाला तुमचं जे काही ज्या महिन्यात तुम्ही जॉइन झालेला आहात, जसं आता मी करंट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला दत्तात्रय जाधव यांचं नोव्हेंबर महिन्यामध्ये मी अपॉइंटमेंट लेटर काढलेलं आहे. तर त्यांना जर एजन्सी जिवंत ठेवायची असेल, जसं मी म्हटलं की या बेनिफिटसाठी त्यांना क्वालिफाय व्हायचं असेल, तर त्यांना कमीत कमी वर्षभरात 12 लाईव्हज कराव्या लागतात. लाईव्हज म्हणजे काय? एकाच व्यक्तीच्या सॉरी 12 वेगवेगळ्या व्यक्तींच्या 12 पॉलिसी आणि 12 पॉलिसी म्हणजे काय, की त्या एकाच व्यक्तींच्याही 12 पॉलिसी असू शकतात. पण इथे 12 लाईव्हज आहेत. तर 12 लाईव्हज म्हणजे काय, की तुम्हाला 12 वेगवेगळ्या व्यक्तींच्या पॉलिसी घेतल्याच्या नंतर तुमचा तो मिनिमम क्रायटेरिया आहे. तिथं कोणत्याही प्रकारची प्रीमियमची अट नाहीये किंवा 6 लाईव्हज प्लस 50,000 टी-एफ-वाय-पी-आय म्हणजे 6 लाईव्हज आणि 50,000 प्रीमियम तुमचा असावा लागेल. तर तुमचा मिनिमम क्रायटेरिया पूर्ण होईल किंवा त्यालाही ऑर मध्ये आहे 1,00,000 आणि 1,00,000 आणि 1 पॉलिसी. 1,00,000 आणि 1 पॉलिसी असं जर असेल, तर तुमची एजन्सी ही वाचल्या जाईल आणि जर तुम्हाला प्रोडक्टिव्ह क्रायटेरिया असेल, प्रोडक्टिव्ह क्रायटेरियाचे आणखी काही वेगळे बेनिफिट आहेत तुम्हाला जे फिक्समध्ये दिले जातात. तर प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला 12 लाईव्हज आणि ₹1,50,000 प्रीमियम असणं गरजेचं आहे. तर आपल्या संघाकडे प्रोडक्टिव्ह मागच्या आत्तापर्यंत बरेच सहकारी प्रोडक्टिव्ह आहेत. तर आता प्रोडक्टिव्हचं मी तुम्हाला भरत अंदुरे, त्यानंतर डॉक्टर संगेकर पण प्रोडक्टिव्ह आहेत. आता गारुडे पण प्रोडक्टिव्ह आहेत आणि पंचशिला धनेश्वर मॅडम या पण प्रोडक्टिव्ह आहेत. मीना काका तुम्ही प्रोडक्टिव्ह साठी आणखी 3 केसेस तुम्हाला बाकी आहेत. तुम्ही प्रोडक्टिव्हचा प्रीमियम क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे, परंतु तुमच्या पॉलिसी 9 झालेल्या असल्यामुळे तुम्ही आणखी प्रोडक्टिव्ह झालेला नाहीयेत आणि तुमचा हा जून महिना आहे. म्हणजे येणाऱ्या जून महिन्यापर्यंत तुम्हाला 3 पॉलिसी करायच्यात म्हणजे तुम्ही प्रोडक्टिव्ह व्हाल. त्यानंतर आणखी प्रोडक्टिव्हच्या जवळपास असणारे आपले सहकारी अशोक गुजाडे, तुम्ही प्रोडक्टिव्हच्या जवळपास आहात. तुम्हाला 4 पॉलिसी आणि जवळपास 18,000 प्रीमियम बाकी आहे. तर तुमच्या 4 पॉलिसी मधनं 18,000 प्रीमियम सहजरित्या येऊ शकतो. तर बाकी सहकारी जवळपास नाहीयेत प्रोडक्टिव्हच्या, परंतु तुमचा मिनिमम एजन्सी गॅरंटी बिझनेस आहे तो मात्र तुम्हाला करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे स्पेशली या महिन्यामध्ये जाधव साहेब यांना
पुनश्च एकदा आव्हान आहे की त्यांच्या 3 पॉलिसी झालेल्या आहेत आणि 76,884 रुपये प्रीमियम झालेला आहे. म्हणजे तुम्ही वरील क्रायटेरियामध्ये बसण्यासाठी तुम्हाला 6 लाईव्हज करावे लागतील. तुमचा प्रीमियम मात्र क्रॉस झालेला आहे. 6 लाईव्हज म्हणजे तुम्हाला आणखी 3 वेगवेगळ्या व्यक्तींच्या पॉलिसी कराव्या लागतील. तर ते मात्र तुम्ही या महिन्याच्या आतमध्ये ध्यानात ठेवा. अन्यथा मला कोणत्याही पद्धतीची म्हणजे कोणत्याही पद्धतीनं ती ऑटोमॅटिकली तुमची एजन्सी टर्मिनेट केल्या जाईल आणि टर्मिनेट केल्या गेल्यानंतर तुमची एजन्सी पुनश्च चालू करताही येते. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं, की हे जे काही लाँग टर्मचे बेनिफिट तुम्हाला भविष्यामध्ये मिळू इच्छितात, तर तुम्हाला ते टर्मिनेट झाल्यानंतरचं पुन्हा तुम्ही ज्या दिवशी एजन्सी सुरू केली, त्या दिवसापासून तो कन्सिडर केला जाईल. त्यामुळे एजन्सी मात्र प्लीज बंद पडू देऊ नका आणि बाकी आणखी बाबासाहेबांचं पण 3 पॉलिसी झालेल्या आहेत. त्यानंही आणखी एम-ए-बी क्रायटेरिया पूर्ण केलेला नाहीये. 58,000 आणि 3 पॉलिसी झालेल्या आहेत. श्रद्धा मॅडमच्या 43,000 प्रीमियम आणि 4 पॉलिसी झालेल्या आहेत. हां, म्हणजे त्यांच्याही झालेल्या आहेत. त्यानंतर बाकी सहकारी आणखी वाटेवर आहेत आणि विशेष पवार साहेब तुम्ही फेब्रुवारी हा तुमचा एजन्सी इयर मंथ आहे. तुमच्या 3 पॉलिसी आणि 89,000 प्रीमियम आहे. तुम्हाला आणखी 3 लाईव्हज तुम्हालाही करणं गरजेचं आहे. परंतु तुमचं फेब्रुवारी हा तुमचा अपॉइंटमेंट लेटर काढल्याचा महिना आहे. तर या पद्धतीनं तुम्ही तुमचा कंटिन्युएशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. त्या पद्धतीनं मी तुमच्या पाठीशी आहेच आहे. तुम्हाला सगळ्या बेनिफिट पर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी राहणारच आहे. परंतु त्यातल्या त्यात तुमच्याकडनं बिझनेस करण्याची एक प्रेरणा निर्माण करण्याची माझा वेळोवेळी प्रयत्न असेल. तर याच पद्धतीनं माझं सेशन मी इथे संपवतोय असं जाहीर करतोय आणि जर कुणाला या पद्धतीने काही प्रश्न असेल किंवा काही समजलं नसेल, तर मी आपणास विनंती करतो की तुम्ही माईक ऑन करून काही विचारायचं असल्यास विचारू शकतात. सर खूप तुम्ही जबरदस्त सेशन असं केलं आणि खूप मेहनत घेतली ह्या पीडीएफ वर तुम्ही बनवण्यासाठी. धन्यवाद अंदुरे साहेब. खरं 12 तास आणि 4च पीपीटी असते, पण 12 तास लागत तुम्हाला एवढ्या पीपीटी बनवण्यासाठी. बरं हे पर्सनली कम्युनिकेशन करून तुम्ही मला स्तुती करा. कारण की आपण एक संघात आहोत सध्या. संघात स्तुती करण्याचे काही मर्यादा असतात. खूप छान सेशन घेतलं. अभिनंदन. धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद. बाकी कुणाला काही प्रश्न असेल तर प्लीज कळवा आणि त्याच पद्धतीनं थोडंसं काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर विचारू शकता. मला असं वाटतंय की कुणाला काही शंका नसाव्यात. आपण सर्वजण तशा पद्धतीने चांगले चांगले तज्ञ आहात आणि त्यातल्या त्यात मी तुमच्या पाठीशी आहे म्हणजे आणखी जास्त तज्ञ झालेला आहात. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची एक परवानगी घेऊन मीटिंग संपली असं जाहीर करतो. संपली असं जाहीर करतो. गुड नाईट सर्वांना. थँक यू सो मच. गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट.